मॅडम काय चाललंय आपलं हे रंगरंगोटी टायरला रंगरंगोटी चालली तुमची तर? अरे बापरे, रंगरंगोटी चाललेली आहे पहा. खूप बालपणीचा खेळ आहे हा. तो तयार करते मी आणि नातवंड येणार आहेत, रेयांश आणि दुर्वा. आता दुर्वा लहान आहे, ती नाही खेळू शकत, पण रेयांश 5-6 वर्षाचा, तो एक खेळ खेळू शकेल. आपण सगळेजण बालपणी खेळलेले, म्हणजे आपली पिढी. टायर घ्यायचं आणि या टायरला लाकडाने ढकलत ढकलत खूप लांबपर्यंत न्यायचं. इतका फिजिकल, शारीरिकदृष्ट्या व्यायाम, अतिशय सुंदर असा खेळ होता. आम्ही लहानपणी हेच खेळायचं. तेव्हा कुठं काय गाड्या घोड्या होत्या. सायकलचं रिम घ्यायचं, त्या रिमला माग यू आकाराचं का दांडा करायचं आणि त्याने असं गोल गोल फिरत राहायचं. नुसतं ताण भूक सगळं विसरून जायचं आणि नुसतं पळत राहायचं. पडून नाही यायची खाली त्याला असं रिंगणी. लहानपणी खेळत तशी होते. आता नाही, मोबाईलवर खेळा, मोबाईलवर गाड्या पळत. आणि मग आपण काय ठरवलं होतं की आता रेयांशला असा खेळ द्यायचा आणि फ्री ऑफ कॉस्ट. एका मित्राच्या दुकानातून हे आणलं, छोटंसं आहे जरा, आता काय माहिती त्याला जमते की नाही, हलके फार जड नाही. आणि म्हटलं काहीतरी नाविन्य म्हणून त्याला घरातले कलर होते जुने पाणी, खूप दिवसाचे पडलेले होते. कलर देताना पण हात थरथरतोय माझा, पण मी प्रयत्न केलाय द्यायचा. काय नक्षी काय काढावी ते कळे ना आपलं. त्रिकोण करायचं त्याला. आता याच्यावर थोडेसे ठिपके देते ना, ते नाही, हात हालत नाही आणि ते लिक्विड आहे ना ते पांगतंय. त्याला हे रेषा आहेत ना, त्याच्यातून ओघळ येत होतो, म्हणजे असं समतल नाही ना, म्हणून ते. मग आता रेयांशी आणि दुर्वाची वाट पाहते. आता त्यासाठी हे काम चाललेलं आहे. तरी पण तुम्हाला सांगितलं ते सायकलची रिम तयार करून आणा म्हणून. रिमात पाऊस चालू आहे आज, नेमकं पावसाची वेळच नाही मिळाला ना. हे मात्र मी देणार आहे रेयांशला खेळायला. आपल्या बालपणीचे खेळ आहेत हे, आणि हे पुन्हा येणार बरं का. आता हे जर खूप आपला व्हिडिओ जर खूप लोकांनी शेअर केला, आवडलं, लोक असं बनवतील, मग ही आयडिया बघून कंपनी. मूळ उद्देश त्याचा असं होता पूर्वी की त्यांच्यामुळं फिटनेस राहायचं, असं पळत राहायचं माणूस आणि व्यायाम व्हायचा होतो चांगल्या प्रकारे. खेळायला काहीच नव्हतं खेळायला. विटी दांडू, भावरे, आट्यापाट्या होत होतो तू, कबड्डी, असे खेळ. म्हणजे बिना पैशाचे खेळ, कुठलेही पैसे खर्च न करता. खूपच. एखाद्या घरात बॉल मिळत असे, आम्हाला तर बॉल पण नव्हता, आम्ही सॉक्सचे बॉल करायचो. सॉक्स फाटले, कपडे एकत्र करायचे, गोल करायचा, आणि किती छान ना फुकटचा बॉल. म्हणजे खेळण्या पण आपणच तयार करायचं आणि खेळायचं आपण. मस्त बॉल खेळायचो. आणि बाकी पैसे घालून असं काही आठवतच नाही, काय पैसे खर्च केले आणि आणले. आणि आता होय, आता पालकांचं म्हणजे जेव्हा जेव्हा पालक बाहेर जातात तेव्हा तेव्हा मुलांना खेळणे घेतात, असं बरेच ठिकाणी पाहण्यात आलंय. आता ते पैशाला किंमतच नाही राहिली. पैशाला त्या मुलांना पण नाही ते खेळण्याची किंमत नाही. त्याला दिलं तर त्याला जाणीव निर्माण आहे ना, असं खेळ असायचे खेळायचे. म्हणून तर मग त्यांना असं आता हे शिकवायचंय रेयांशला की बघ, फुकट आहे, पैसे पण नाही खर्च झाले. आणि त्यांना असं समजलं पाहिजे ना हे, आणि स्वतः तयार करणं, त्याला आठवण राहील. नाना नानीने आपल्यासाठी खेळ तयार केला होता. आता दुर्वाला तर नाही समजत, लहान आहे. आता म्हटलं रेयांशचं नाव टाकावं याच्यावर, पण ते काही जमे ना, ते वाळल्यानंतर ते काम तुम्हाला देईन मी. वाळल्यात नाही जमायचं, याच्यावर टाकावं लागेल लाल याने. आता हे व्हाईट आहे ना, याच्यावर लाल सुकल्यानंतर लाल याने ते नाव टाकलं. उद्या नाव टाकायचं तुमचं काम, कारण माझा हात असा थरथर होता, टिपका पडतो, तर ते नाही एवढं ते पसरतो कलर. नाही ते खूप दिवसातून हातात घेतलंय आतमध्ये कशाला कलर नाही, ते आतमध्ये खराब आहे ना, म्हणून तिथं दिलंय. आणि ते फिरताना आहे ना, असं गोल गोल फिरेल ना, ते चमकल्यासारखं होईल, छान वाटेल ते, म्हणून मी दिलं आतमध्ये. थोडंसं दिलंय, अशी पट्ट्यासारखं केलंय. हे फक्त असं ते फिरायला लागलं ना, मग ते खूप छान दिसणार आहे. हे असं पुढे पुढे मागे पुढे होईल ते. आता इथे तर काही करता येणार नाही आपल्याला, म्हणून 1-2 पट्टे दिलेत. आता फक्त याच्यावर नाव आहे ना, ते तुम्ही उद्या मॅनेज करा त्याच्यावर. मला नाही जमत आहे, हात थरथरतोय तर. संध्याकाळ झाली आहे, पण सगळं काम सोडून बसले मी. रेयांशी वाटतं हे झालं आमचं तयार. आणि कसं वाटलंय सांगा बरं का, तुम्ही पण अशा आयडिया वापरा.
हा DIY म्हणायचं त्याला. आणि हे हे जे आहे ना, असा आनंद खूप असतो असं स्वतः करण्यामध्ये. आपण किती पैसे खर्च करून आणतो, ते पोरांचं काय पोरांना वाटत आहे आता हे घेऊन पळणं, पण तो पळला पाहिजे. सवय नाही ना असं खेळ खेळायची. होईल पण. चला, तुम्हाला हे आवडलं का नाही नक्की सांगा आणि कमेंट करा. एखाद्या कंपनीने ना माझी आयडिया उचलून घ्यावी आणि अशा प्रकारचं टॉय बनवावं. उड्या पडतील लोकांच्या त्याच्यावर. फुकटचं खेळणं आहे हे. टायर फ्री मिळाला, कलर जुनेच होते, फेकून द्यायचे होते ते, असे वापरले. आता फक्त याला एक काठी मात्र चांगली असं हाताला लागणार नाही, अशी मऊ मऊ काठी आहे ना ती. तुमचा ड्रम वाजवायची काठी आहे ना ती, काय म्हणतात त्याला, स्टिक. हा स्टिक म्हणजेच तेच हो. तर ती काठी आहे ना, ती देऊ त्याला आता. ओके, बाय बाय मंडळी, बाय बाय.